पीओपी गणेश मूर्तींना मुदतवाढ मिळणार का हा प्रश्न निर्माण होतोय। पीओपी गणेश मूर्तीचा वापर करण्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे। समितीचा अहवाल येईपर्यंत मुदतवाढ मिळवण्याची मागणी करण्यात आली आहे। पीओपीवर तोडगा काढण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे। पीओपीमुळे प्रदूषण होते का याचा अभ्यास सुद्धा केला जाणार आहे। त्यामुळे या संदर्भात आता या अभ्यासामधनं नेमकी समोर काय माहिती येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। डॉक्टर काकोडकरांनी त्या संदर्भात संशोधन करून मार्ग काढण्याचं मान्य केलं, त्यामुळे त्यांची एक समिती तयार केलेली आहे। तशा संदर्भात पर्यावरण मंत्र्यांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि आता आम्ही माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून देतो आहोत। प्रदूषणाच्या बाजूने कोणी नाही, आम्हालाही प्रदूषण नकोय, पण अशा प्रकारे जर काही टेक्नॉलॉजिकल मार्ग काढून किंवा त्यातनं प्रदूषण कमी करता येईल, प्रदूषण पीओपीतलं संपवता येईल, अशा प्रकारचा काही मार्ग निघू शकतो का, या संदर्भात आम्ही समिती तयार केली आहे। ती काकोडकरांची समिती जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत न्यायालयाने आम्हाला मुदत द्यावी, अशा प्रकारची मुदत राज्य सरकार न्यायालयामध्ये जाऊन मागणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी निखिलकडे जाणार आहे। निखिल, पीओपी संदर्भात मुदतवाढ मिळणार का या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। वारंवार हा मुद्दा चर्चेला येतो, यामुळे प्रदूषण होतं की नाही याचा सुद्धा आता अभ्यास केला जाणार आहे। काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर पीओपी मूर्त्यांच्या बद्दल जो प्रश्न आहे तो उपस्थित झालेला होता, तो म्हणजे मागी गणेशोत्सव जे विसर्जन होतं त्याच्यानंतर। कारण या आधी देखील पीओपी संदर्भात जो प्रश्न आहे उपस्थित झालेला होता, त्यामध्ये 2017 असेल 2019 असेल यावरती कोर्टाने निर्देश देखील देण्यात आलेले होते आणि पीओपी मूर्त्यांवरती बंदी आहे ती घालण्यात आलेली होती। परंतु तसे जे आदेश आहेत किंवा तसे ज्या उपाययोजना आहेत किंवा जी कारवाई आहे ती तेवढी कठोर नव्हती। त्यामुळे आता जी मागी गणेशोत्सवाच्या नंतर जे काही प्रकरण घडलं, ज्यावेळी मूर्त्यांना विसर्जित करण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती, त्यावेळी हा प्रश्न खूप जटिल पद्धतीने उपस्थित झाला आणि त्याचे पडसाद आहेत ते आपल्याला विधान भवनात या अर्थसंकल्प अधिवेशनात देखील पाहायला मिळाले। त्यावरती उपमुख्यमंत्री बोलताना या संदर्भात समिती गठीत करण्यासंदर्भात देखील सांगण्यात आलेलं आहे। आता ही समिती आहे ती नक्की कशा प्रकारे जो अहवाल आहे तो सादर करते, नक्की चौकशी कशा प्रकारे करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घेणं तेवढंच गरजेचं आहे, कारण 5 महिन्यांमध्ये पुढील गणेश उत्सव आहेत ते येऊन ठेपलेले आहेत आणि जर गणेश उत्सव दरम्यान या मूर्त्या बनवण्याचं काम खूप आधीच म्हणजे जवळपास 5 ते 6 महिने आधी सुरू होतं। त्यामुळे हा निर्णय येत नाही तोपर्यंत पीओपी मूर्त्या जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती देखील ही टांगती तलवार आहे। त्यामुळे कोर्टाकडून नक्की काय निर्देश येत आहेत किंवा कोर्ट याच्यासाठी वेळ वाढवून देणार आहे का, आणि तोपर्यंत पीओपी मूर्त्या बनवून तयार झाल्या तर मग त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते होऊ शकतं। त्यामुळे या समितीचा जो रिपोर्ट आहे तो खूपच महत्त्वाचा आहे। अनिल काकोडकर यांच्या माध्यमातून ही समिती आहे आणि समिती गठीत झाल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी आहे ती करण्यात येणार आहे। त्यामुळे आता समितीचा अहवाल कधीपर्यंत येतोय आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय वेळ वाढवून देतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।